नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज अवघ्या 1 मिनिटात अर्ध्या तासासाठी स्थगित. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर या 2 कायद्यांच्या मसुद्यांना जीएसटी परिषदेनं दिली मंजुरी. सर्वच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निर्दोष, मतदान यंत्रणेची विश्वासार्हता कायम, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्वाळा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबई दौऱ्यावर, मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार. गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानचा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांचा भारताकडून तीव्र निषेध. राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर, अंतिम 130 जणांच्या यादीत नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला, पूनम पाटील मुलींमध्ये पहिली. आणि मराठवाड्यापाठोपाठ विदर्भातही अवकाळी पावसाचा फटका. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आजही विधानसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजी आणि गदारोळाचं चित्र होतं. यामुळे अवघ्या 1 मिनिटातच सभागृहाचं कामकाज अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्ध्या तासासाठी स्थगित केलं. याचवेळी शिवसेना सदस्य तसंच विरोधी पक्षही घोषणा देत हौद्यात उतरले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या घोषणांमुळे गदारोळ वाढत गेला. सदस्यांनी आपापल्या जागेवर बसावं, मी उभा आहे त्यामुळे सदस्यांनी आसनस्थ व्हावं असं अध्यक्ष सांगत होते. मात्र तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनीही आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं. वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या राज्य वस्तू सेवा कर आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू सेवा कर या 2 कायद्यांच्या मसुद्यांना जीएसटी अर्थात वस्तू सेवा कर परिषदेनं मंजुरी दिली आहे. जीएसटी परिषदेच्या काल नवी दिल्लीत झालेल्या 12व्या बैठकीत हे 2 मसुदे संमत झाले. बैठकीनंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. याआधीच्या बैठकीत केंद्रीय वस्तू सेवा कर, एकीकृत वस्तू सेवा कर आणि या करासाठी पूरक इतर कायद्यांच्या मसुद्यांना परिषदेनं मंजुरी दिली होती. आता हे सर्व मसुदे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करून संसदेत मंजुरीसाठी मांडण्यात येतील असंही जेटली म्हणाले. परिषदेची पुढली बैठक येत्या 31 मार्चला होणार असून त्यात वस्तू सेवा कर प्रणालीच्या नियमांचा आराखडा निश्चित होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची कार्यक्षमता आणि सुरक्षेबद्दल काही राजकीय पक्षांनी उपस्थित केलेले प्रश्न निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत. या संदर्भात आयोगानं एक सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी केलं. देशात निवडणुकांच्या काळात वापरण्यात आलेले यंत्र निर्दोष असून त्यात काहीही फेरफार झालेले नाहीत असं आयोगानं स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय सुरक्षा मानकं निश्चित केली असून या यंत्रांमध्ये बिघाड शक्य नाही, त्यामुळे मतदान यंत्रणेची विश्वासार्हता कायम आहे असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतातली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कोणत्याही नेटवर्कला जोडलेली नाहीत, तसंच त्यात इतर कोणत्याही नोंदींची तरतूद नाही. मतदान आणि निवडणुकीचे निकाल या काळात होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचे तपशील निवडणूक आयोगानं दिले असून ही यंत्र उमेदवार आणि त्यांच्या सहकार्यांच्या उपस्थितीत सीलबंद आणि सज्ज केली जातात असं आयोगानं म्हटलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबईत येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभाला ते संबोधित करतील. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना मानद डिलीट ही त्यांच्या हस्ते प्रदान होणार आहे. नवी दिल्लीला परतण्यापूर्वी ते इंडिया टुडेच्या परिषदेलाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता तिथं भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपानं नेमलेले पक्ष निरीक्षक नरेंद्र तोमर आणि सरोज पांडे सदस्यांशी चर्चा करून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे राज्यातल्या एकूण परिस्थितीबद्दल आज अहवाल सादर करतील. विधिमंडळ दलाची आज बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री निवडीचे सर्व अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देण्यात आले आहेत. उद्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी डेहराडून इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय नेते सहभागी होतील.
विधिमंडळात 70 पैकी 57 जागांवर विजयी झालेल्या भाजपाकडून समतोल आणि विचारी व्यक्तिमत्वाची निवड होण्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. वादग्रस्त गिलगिट बाल्टिस्तान भागाला पाकिस्तानचा 5वा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांचा भारताकडून तीव्र निषेध केला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहील असं सांगून त्यामध्ये बदल करणारं कोणतंही पाऊल भारत कदापि मान्य करणार नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ठणकावलंय. पाकचे असे प्रयत्न पूर्णपणे बेकायदेशीर आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरच्या काही भागावर पाकनं अनधिकृतपणे हातपाय पसरले असून आता चालवलेल्या प्रयत्नांनी तो प्रकार अधिकृत ठरत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्ताननं गेल्या 70 वर्षात केलेला भयंकर हिंसाचार लपवणं पाकला अजिबात शक्य होणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधून येत्या काळात पाकला पूर्णपणे बाहेर पडावंच लागेल असंही भारतानं स्पष्ट केलं आहे. सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या कुटुंबियांसाठी अभिनेता अक्षय कुमार यांनी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. अशा प्रकारची दातृत्वाची वृत्ती आणि कृती अत्यंत कौतुकास्पद आहेच, पण इतर अनेक लोकांना यातून प्रेरणा मिळणार आहे असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला. सुकमा जिल्ह्यात कोत्ताचेरू जंगलात झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 12 जवानांच्या कुटुंबियांसाठी अक्षय कुमार यांनी 1,08,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं असून यातून प्रत्येक शहीदाच्या कुटुंबाला 9 लाख रुपये मिळाले आहेत. एमपीएससी अर्थात राज्य लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. नाशिकचा भूषण अहिरे राज्यात प्रथम आला असून सातारा जिल्ह्यातली पूनम पाटील महिलांमधून पहिली आली आहे. भूषणची अ श्रेणीतील उपजिल्हाधिकारी तर पूनमची अ श्रेणीतील सहपोलीस आयुक्त पदासाठी निवड झाली आहे. पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या 1,91,563 उमेदवारांपैकी 1,575 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुख्य परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या 418 उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यात मुलाखत होऊन त्यापैकी 130 जण अंतिमतः यशस्वी ठरले. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदासाठी अ श्रेणीतून 71 तर ब श्रेणीतून 59 अशा एकूण 130 जणांची यादी काल आयोगानं जाहीर केली. येत्या 3 वर्षात राज्यातली सर्व रेल्वे फाटकं बंद करून तिथं पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये करार झाला असून राज्याचा 50% खर्चाचा वाटा आता केंद्रीय रस्ते निधीतून मिळणार आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानभवनात पत्रकारांना दिली. राज्यातल्या 210 रेल्वे फाटक बंदीसाठी लागणाऱ्या 10,000 कोटीच्या खर्चापैकी निम्मी रक्कम रेल्वे खातं आणि उर्वरित रक्कम ही राज्य सरकारऐवजी केंद्रीय रस्ते निधीतून खर्च करण्यात येणार आहेत. या रेल्वेवरील अथवा जमिनीखालील पुलांसाठी लागणारे जोड रस्ते आणि भूसंपादन याचाच केवळ खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे. विदर्भामध्ये जलसिंचन प्रकल्प उभारण्यासाठी नागपूरच्या विदर्भ जलसिंचन विकास महामंडळ आणि एनबीसीसी यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय. यानुसार विदर्भात 1,058 कोटी रुपये खर्चाचे जलसिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचा समावेश आहे. प्रकल्पग्रस्त गावाचं पुनर्वसन आणि गोसीखुर्दच्या उजव्या कालव्याचं काम करण्यात येणार आहे. तसंच नेरला, मोखाबर्डी आणि इतर ठिकाणी जलवितरण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे सचिव अविनाश सुर्वे आणि एनबीसीसीचे कार्यकारी संचालक अनुपकुमार मित्तल यांनी दिली. भारतातील संशोधन क्षेत्रात काम करणारी तरुण पिढी बदलत्या भारताचं प्रतिबिंब असून येत्या काळात देशाच्या विकासात या पिढीचं मोठं योगदान असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. एका खासगी वाहिनीच्या यंग इनोव्हेटर्स पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. तरुणांमधल्या संशोधक वृत्तीचं कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी तरुणांकडून प्रतिकूल परिस्थितीतही कृषी क्षेत्रात मिळत असलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केलं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी बोलताना आर्यभट्ट, भास्कराचार्य, सुश्रुत आदी संशोधकांनी सुरू केलेल्या समृद्ध वैज्ञानिक वारशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. युवा वर्गाकडून तो वारसा पुढे चालू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वर्ल्ड ट्रेड सेंटर, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि द हिंदू बिझनेस लाईनच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत काल आयोजित पॉवर वुमन सेमिनारमध्ये विविध क्षेत्रातल्या अग्रणी स्त्रियांनी सहभाग घेतला होता. हिंदी चित्रपट अभिनेत्री दिया मिर्झानं चित्रपटसृष्टीतले अनुभव मांडले. येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक नमिता विकास, लेखिका किरण मंदराल, वोडाफोनच्या प्रमुख निधी लोरिया, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालिका रूपा नाईक यांनी यावेळी आपापल्या क्षेत्रातला प्रवास सर्वांसमोर उलगडला. विधानसभेचं कामकाज सकाळी गोंधळामुळे अवघ्या 1 मिनिटात अर्ध्या तासासाठी स्थगित करावं लागलं होतं. पुन्हा ते कामकाज सुरू होताच गोंधळ कायम राहिल्यानं पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत पुन्हा स्थगित केलंय. लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रश्नोत्तरं महत्त्वाची असून त्यांचं कामकाज झालं पाहिजे असं ते म्हणाले. मात्र सदस्य हौद्यातच घोषणा देत राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. आयसिसचा भारतातला शिरकाव थोपवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सक्षम आहे असं मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं आयसिसचा उद्रेक आणि त्याचे महाराष्ट्रावरील परिणाम या पुस्तकाचं प्रकाशन महाजन यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या सिरिया, इराण, इराकमध्ये जो आयसिसचा प्रभाव वाढलाय त्याचा नायनाट अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने होतोय असं महाजन यांनी सांगितलं. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसिस तरुणांची माथी भडकवते अशा संकेतस्थळांवर कायमची बंदी घातली पाहिजे असंही ते म्हणाले. लेखक मधुबन पिंगळे, निवृत्त ब्रिगेडियर RR पळसोकर आणि मनीष पुराणिक यावेळी उपस्थित होते. पुण्यातली FTII अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहण्यासाठी काल खुली ठेवण्यात आली होती. यावेळी FTII-बद्दल माहिती देण्यात आली. तसंच प्रभात स्टुडिओचं संग्रहालय, कॅमेरा, ध्वनिचित्रमुद्रण, ध्वनी संकलन, अभिनय अशा विविध अभ्यासक्रमांबद्दलही सांगण्यात आलं. 18 आणि 19 मार्च हे 2 दिवस FTII सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. 1956 साली भारत सरकारनं ही जागा आणि स्टुडिओ प्रभात कंपनीकडून विकत घेऊन FTII या संस्थेची स्थापना केली. राज्यात सर्वात जास्त पाऊस कोकणात होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नांदगाव कोळोशी भागाला उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी कणकवली तालुक्यातल्या कोळोशी ग्रामस्थांनी पाझर तलाव निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या या पाझर तलावाच्या बांधकामासाठी नाम फाउंडेशन आर्थिक मदत पुरवणार आहे. नामचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या पाझर तलावाच्या कामाचं भूमिपूजन कोळोशी इथं करण्यात आलं. नामच्या वतीनं कोकणात हा पहिलाच उपक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर उपस्थित होते. आपलं गाव पाण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत परिपूर्ण असायला पाहिजे, तेवढंच नक्की करायचं आणि हे प्रत्येक गावाने करायचं. हे निमित्त मात्र कुठेतरी मी मगाशी तिथे बोलताना म्हटलं की काही नाम फाउंडेशन म्हणजे काय, मुठभर दाणे घेऊन फिरणार, टाकल्यानंतर ते दाणे त्याचे अगणित दाणे होणार, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहमदनगरच्या पद्मश्री विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटो स्पोर्ट्स इंडिया मेगा MTV चॅम्पियनशिप 2017 ही स्पर्धा काल संपन्न झाली. मेक इन इंडिया अंतर्गत ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. देशात प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात देशातल्या तब्बल 75 महाविद्यालयांच्या संघांनी ब्रेक टेस्ट, ड्रॅग रेस, माउंटन रेस, फ्लड डर्ट रेस अशा विविध प्रकारच्या रेस सादर केल्या. तसंच नव्या बनावटीच्या 4 व्हीलर रेसिंग कारही या स्पर्धेत सादर करण्यात आल्या. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चालना मिळून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची, जगामध्ये नाव कमवण्याची संधी मिळेल असं महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
अतिशय अविस्मरणीय हा पूर्ण थरार आहे. आपण जर पाहिलं असेल, मी पहिल्यांदाच असा अनुभव घेतला आहे. रात्री इतकं वेगळं आणि सुंदर चित्र असं दिसेल असं कधीच अपेक्षा आम्ही केली नव्हती जेव्हा आम्ही या टुर्नामेंटची सुरुवात या ठिकाणी केली. पण आज जेव्हा आपण पाहत असाल आणि आपण देखील आपल्या प्रेक्षकांना दाखवाल की रेकॉर्डिंगमध्ये जवळपास 50-55 गाड्या आहेत ज्या आता रात्री साधारण 3 तास किती लॅप कव्हर करतात असं त्या रेसचं पूर्ण पूर्तता करणार आहे. तर फार आनंद होतो, अभिमान वाटतो की ही संधी आम्हाला या नियोजन समितीने दिली. पुण्यातल्या MIT टेक्सो फेअर अर्थात तंत्रज्ञान महोत्सवात IBM वॅटसन तंत्रज्ञानावर आधारित चिंटू हा बहुउपयोगी यंत्रमानव तयार करण्यात आला आहे. MITमध्ये संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या संकेत गुप्ता, चेल्लू, कृष्णमोहन मनमोहन, ऋषव दासगुप्ता आणि अस्तित्व शहा यांनी चिंटू यंत्रमानव तयार केला आहे. IBM वॅटसनकडून वास्तव जगाच्या समस्या सोडवण्यासाठी विविध सेवा पुरवल्या जातात. या सेवा गरजेनुसार वापरता येतात. कौशल्य संच विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याची माहितीही या महोत्सवात देण्यात आली. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे येत्या 26 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 30वा भाग असेल. भारताच्या एका नवनिर्मितीसाठी योगदान देण्याबद्दलचे विचार आणि कल्पना नरेंद्र मोदी ॲपद्वारे मांडण्याचं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. या विचारांचा समावेश या मन की बातमध्ये करण्यात येणार आहे. येत्या 22 तारखेपर्यंत MyGov ओपन फोरमच्या माध्यमातून लोकांनी आपले विचार मांडायचे आहेत. तसंच 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन पुढं SMS वर मिळणाऱ्या लिंकवरही आपले विचार मांडता येणार आहेत. रांची इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस मॅक्सवेलच्या शतकानं धडाक्यात सुरू झाला. काल दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं 4 बाद 299 धावा केल्या होत्या. त्यावेळी मॅक्सवेल 82 धावांवर नाबाद होता. आज खेळ सुरू झाल्यावर संघाची धावसंख्या 331 वर पोहोचली असताना मॅक्सवेल 104 धावांवर झेलबाद झाला. यानंतरचे फलंदाज फारसा टिकाव धरू शकले नाहीत. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियानं 7 बाद 401 धावा केल्या होत्या. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. विदर्भात बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही असं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ सुरूच. कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर या 2 कायद्यांच्या मसुद्यांना GST परिषदेनं दिली मंजुरी. सर्वच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निर्दोष. मतदान यंत्रणेची विश्वासार्हता कायम. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्वाळा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबई दौऱ्यावर. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार. गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानचा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकच्या प्रयत्नांचा भारताकडून तीव्र निषेध. राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर. अंतिम 130 जणांच्या यादीत नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला. पूनम पाटील मुलींमध्ये पहिली. आणि मराठवाड्यापाठोपाठ विदर्भातही अवकाळी पावसाचा फटका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.